नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटेलिजंट टेस्टचे 26 to 40 असे 15 क्वेश्चन्स बघूया। तर बघा, पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 26 बघा। फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स PTE CSIROIND. यूज numerals 1 2 3 and so on for every letter. Find the correct option from the following that makes a meaningful word from the word so formed. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर आपल्याला हे जे लेटर्स दिलेले आहे त्याच्यापासून एक मीनिंगफुल वर्ड बनवायचा आहे आणि जो मीनिंगफुल वर्ड तयार होईल त्याला नंबर द्यायचे आहे। प्रत्येक लेटरला 1 2 3 असा नंबर देऊन मग त्याच्यापासून मीनिंगफुल वर्ड, अजून एक मीनिंगफुल वर्ड कुठला तयार होतो ते आपल्याला फाइंड करायचं आहे। तर इथे बघा, हा जो आपल्याला जे लेटर्स दिलेले आहे त्याच्यातून आपल्याला जो वर्ड तयार होतो, मीनिंगफुल वर्ड तयार जो होतो तो आहे डिस्क्रिप्शन। ठीक आहे, हे बघा डिस्क्रिप्शन, DESCRI DION डिस्क्रिप्शन TION। आता इथे बघा, याला आपल्याला असे नंबर द्यायचे आहे, जसं आता 1 हे 2 हे 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11। ठीक आहे, आता याच्यापासून आपल्याला कुठला, जसं आता खाली जे ऑप्शन दिलेले आहे 7 5 1, आता 7 5 आणि 1नी बघा 7वर काय आहे, पहिला जो ऑप्शन आपण जर बघितला इथे करूया आपण, पहिल्या ऑप्शनमध्ये 7 5 1 आहे, तर त्यांनी आपलं कुठलं वर्ड तयार होतो बघा। 7 नंबरवर P आहे, 5th R आहे आणि 1 म्हणजे D आहे। PRD असा कुठला वर्ड आहे का? नाही आहे। दुसरा बघा, म्हणजे हा ऑप्शन फर्स्ट जो ऑप्शन आहे तो नाही आहे। सेकंड ऑप्शनमध्ये बघा काय दिलेलं आहे, 3 1 2, 3वर काय आहे S, त्याच्यानंतर 1 काय आहे D आणि 2 म्हणजे E, SDE, हा पण कुठला एक मीनिंगफुल वर्ड नाही आहे। ठीक आहे, थर्ड बघा, आता थर्डमध्ये काय दिलेलं आहे, 5 2 1, 5वर काय आहे R, है ना, हे 5च्या ठिकाणी किती आहे R। ठीक आहे, त्याच्यानंतर 2 म्हणजे E, इथं 2 म्हणजे E। ठीक आहे, त्याच्यानंतर 1 म्हणजे D, RED। ठीक आहे, आता RED हा जो शब्द आहे हा मीनिंगफुल वर्ड आहे। रेड, रेड म्हणजे लाल, म्हणजे हा जो आहे याचा करेक्ट जो ऑप्शन आहे, आन्सर जो आहे ऑप्शन नंबर 3। ठीक आहे, फोर्थ पण बघून घ्या, फोर्थमध्ये काय दिलं आहे 2 4 5, सेकंड नंबरवर काय आहे E, फोर्थ नंबरवर काय आहे C आणि 5th नंबरवर काय आहे R, ECR। ठीक आहे ना, तर हा पण काही मीनिंगफुल वर्ड नाही आहे। ठीक आहे ना, हे असे शॉर्ट फॉर्म असल्यासारखे वाटतात, ॲक्च्युली हे कुठलं मीनिंगफुल वर्ड नाहीच आहे। तर आपला वर्ड कुठला आहे, तो मीनिंगफुल वर्ड थर्ड नंबरचा 5 2 1नी एक वर्ड तयार होतो, रेड। ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 26चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27। क्वेश्चन नंबर 27मध्ये बघा काय म्हटलं आहे, फ्रॉम द गिवन अल्फाबेट सिरीज चूज द पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स विच इज ॲट ॲन इक्वल डिस्टन्स फ्रॉम 11th लेटर फ्रॉम द राईट, सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स। आता इथे आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिले राईट हँडपासून 11th नंबरचं लेटर कुठलं आहे ते फाइंड करायचं आहे आणि त्याच्यापासून सेम डिस्टन्सवर कुठली पेअर आहे, खाली दिल्या 4पैकी कुठली एक पेअर आहे ते आपल्याला फाइंड करायची आहे। तिथून बघा राईटकडून 11th लेटर कुठला आहे बघूया आपण, तर हे झाले 5 है ना, YXWVU हे 5 10 आणि 11वा लेटर कुठला आहे, O आहे। O जो आहे तो 11th लेटर आहे। आता इथून आपल्याला काय करायचं आहे की याच्यापासून जसं आता इथून बघा D किती लांब आहे बघा, हे 5 4 9 10, 11व्या पोझिशनला आहे D आणि R कुठे, इकडं राईट साईडला बघा PQR है ना, तिसऱ्याच पोझिशनला आहे, म्हणजे हे दोन्ही सेम डिस्टन्सवर नाही आहे। त्याच्यानंतर FX बघा, F जो आहे 1 2 3 4 5 6 7 8
9 9th पोझिशनवर आहे एफ. आणि एक्स बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे पण 9 पोझिशनवर आहे. म्हणजे ओ पासून एफ आणि एक्स जे आहे सेम डिस्टन्सवर आहे. म्हणजे एक ऑप्शन तर हा झाला. आपल्याला 2 ऑप्शन बघायचे. आता जे बघा जे किती लांब आहे 1 2 3 4 1 2 3 4 5व्या पोझिशनवर आहे जे. आणि टी कुठल्या पोझिशनवर आहे बघा 1 2 3 4 5 हे पण 5व्यावर आहे. म्हणजे हे पण एक ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे 27 क्वेश्चन नंबर 27चे ऑप्शन नंबर 2 आणि 3 याचे करेक्ट आन्सर्स आहेत. ठीक आहे. 4th पण बघून घ्या बरोबर आहे का नाही आहे. पी बघा किती लगेच आहे 1 नंतर. आणि इकडं एफ जो आहे फारच लांब आहे ना 4 4 8 9व्या पोझिशनवर आहे. म्हणजे हे ऑप्शन बरोबर नाही आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2 आणि 3. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 आणि 29साठी डायरेक्शन दिलेले आहे बघा. स्टडी द फॉलोइंग नंबर सिरीज अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो. इथे एक नंबर सिरीज दिलेली आहे. त्याच्या बेसिसवर आपल्याला क्वेश्चन नंबर 28 आणि 29 सॉल्व करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 28 बघा. हाऊ मेनी टाइम्स अन ऑड नंबर इज इमिडिएटली फॉलोड बाय अन इवन नंबर बट नॉट प्रिसिडेड बाय इवन नंबर. इथं लक्षात ठेवा. इथे आपल्याला हे बघा नंबर सिरीजमध्ये ना 1 2 3 4 5 एवढे 5च नंबर यूज झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 आणि 4 जो आहे तो इवन नंबर आहे. बाकी ऑड नंबर आहेत. तर आपल्याला इथं काय करायचं आहे की एक ऑड नंबर जो आहे ना तो इमिजिएट इवन नंबर नंतर आला आहे. पण त्याच्यानंतर परत पुन्हा इवन नंबर नाही आला. तर आपल्याला सगळ्यात इथं बघत चालायचं. पहिले इवन नंबर बघत चला आणि त्याच्यानंतर लगेच तुमचा ऑड आला पाहिजे आणि ऑड नंतर पुन्हा ऑड आला पाहिजे. इवन नाही आला पाहिजे. ठीक आहे. तर पहिला बघा याच्यामध्ये पहिलाच नंबर तुमचा इवन आहे. त्याच्यानंतर ऑड आला आहे. ऑड नंतर परत ऑड आला आहे. म्हणजे हा नंबर आहे ना हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथं 4 नंतर 2 2 नंतर 5 आला आहे ना. तर 5 त्याच्यानंतर पुन्हा ऑडच नंबर आला आहे. हा पण याच्यामध्ये जसं क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे त्याप्रमाणेच आहे. त्याच्यानंतर बघा 2 नंतर 3 आला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 आला आहे. हा पण क्वेश्चनमध्ये म्हटल्याप्रमाणेच आहे. त्याच्यानंतर 4 नंतर 2 2 नंतर 1 1 नंतर इथं परत माहिती आहे का पुन्हा इवन नंबर आला आहे त्यामुळे त्याला नाही घेता येणार. इथं 4 नंतर हे 2 2 नंतर 3 हे पण एक आला आहे बघा. हा 2 जो आहे ना 2 जो आहे तो तुमचा इवन नंबर आहे. इवन नंतर ऑड आला आहे. ऑड नंतर परत इवन नाही आला इथं. ठीक आहे. म्हणून याला पण कन्सिडर करता येते. ठीक आहे. परत बघा 2 नंतर 5 इथं 4 आला आहे. तर 2 नंतर 1 हा 1 पण आहे बरोबर. हे इवन नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑड आला आहे. ऑड नंतर परत इवन नाही आला आहे. तर नॉट प्रिसिडेड बाय इवन नंबर. पुन्हा परत इवन नंबर येत नाही. हां. त्याच्यानंतर इथं बघा 5 3 4 2 इथं 2 नंतर 5 आला आहे. 5 नंतर परत ऑड नंबरच आहे. म्हणजे हा एक अजून आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 नंतर 4 2 नंतर 3 पुढं नाही आहे. तर असे किती नंबर आहेत जे इवन नंतर ऑड नंबर आला आहे आणि त्याच्यानंतर परत इवन नंबर इमिजिएटली इवन नंबर नाही आहे ऑड नंबर आहे. तर 1 2 3 4 5 आणि 6 असे नंबर आहेत. ठीक आहे. जे इमिजिएटली इवन नंबर नंतर आलेले ऑड नंबर आहे. पण त्याच्यानंतर परत इवन नंबर नाही आला आहे. आता इथं काही आहे 1 2 जसे की जसं आता हे इथं बघा हा जो आहे ना इवन नंतर ऑड आला आहे. त्याच्यानंतर पुन्हा इवन नंबर आला आहे. त्यामुळे याला नाही घेता येत. ह्या 1ला नाही घेता येणार. ठीक आहे ना. कळालं असेल तुम्हाला. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 29. इन द गिवन नंबर सिरीज विच नंबर हॅज ऑक्युर्ड हायेस्ट नंबर ऑफ टाइम्स. सगळ्यात जास्त कुठला नंबर आलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर थोडंसं याला आपण इरेज करून घेऊया. तर इथे बघा सिंपल आहे. 1 किती वेळेस आला आहे 2 किती वेळेस आला आहे आपल्याला काउंट करून घ्यायचं आहे. 3 4 आणि 5 असे 5च डिजिट आहे. आता इथं 1 बघा 1 2 2च वेळेस दिसतं आहे 1. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 2 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 जो आहे 10 टाइम्स आलेला आहे. त्याच्यानंतर 3 बघा किती टाइम्स आला आहे 1 2
3 4 5 6 7 8 9 9 टाइम्स आला आहे 3 4 किती टाइम्स आला आहे बघा 1 2 3 4 5 6 टाइम आला आहे. ठीक आहे. त्यानंतर 5 किती टाइम आला आहे बघा 1 2 3 4 5 हे पण 5 टाइम आला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्वात जास्त कुठला आला आहे बघा हा 3 काउंट झाला आहे की नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 टाइम बरोबर आहे. तर सर्वात जास्त कुठला आला आहे 2 नंबर 10 टाइम्स आलेला आहे. तर याचा आन्सर कुठला येतो ऑप्शन नंबर 3. 2 जो आहे 2 जो डिजिट आहे तो सर्वात जास्त वेळेस आलेला आहे या सिरीजमध्ये. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 आणि 31साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. इन द फॉलोइंग वेन डायग्राम ट्रायंगल रिप्रेझेंट्स डॉक्टर्स. हे जे आहेत ते सगळे डॉक्टर्स आहेत. ठीक आहे ना. ट्रायंगलमध्ये जे काही आहे हे काय आहे डॉक्टर्स आहेत. त्याच्यानंतर सर्कल रिप्रेझेंट फार्मर. हे जे सर्कल आहे हे आहे फार्मर्स. त्याच्यानंतर हेक्सागॉन रिप्रेझेंट्स ऑथर. त्याच्यानंतर अँड क्वाड्रिलेटरल रिप्रेझेंट्स कार्पेंटर्स. हे जे आहे हे सगळे कार्पेंटर्स आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन नंबर 30 बघा या बेसिसवर आपल्याला सॉल्व करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इंडिकेट कार्पेंटर्स हू आर फार्मर्स. तर याच्यामध्ये असे कार्पेंटर जे फार्मरसुद्धा आहे ते कुठले कुठले आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल सर्कल जे असे लेटर्स जे आपले है ना क्वाड्रिलेटरलमध्ये पण आहे आणि सर्कलमध्ये पण आहे असे आपल्याला शोधावं लागेल. आता इथं बघा ई एफ जी आणि आय हे 4 लेटर असे आहेत जे सर्कलमध्ये पण आहे आणि क्वाड्रिलेटरलमध्ये पण आहे है ना. हा इथं बघा हे 1 2 3 आणि हे 4. ठीक आहे ना. तर असे जे 4 लोक आहेत असे है ना ते कार्पेंटर आहे आणि फार्मर्ससुद्धा आहे. तर याच्यामध्ये बघा IEFG ऑप्शन नंबर 2 जो आहे याचा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग लेटर इंडिकेट्स डॉक्टर्स हू आर ऑनली ऑथर्स. आता डॉक्टर जे फक्त ऑथर आहे. आता ऑथर म्हणजे बघा हेक्सागॉनमध्ये जेवढेही लोक आहेत ते फक्त ऑथर आहेत. तर इथे बघा डॉक्टर म्हणजे तुमचे ट्रायंगलमध्ये. तर असं असलं पाहिजे की ट्रायंगल आणि हेक्सागॉन फक्त ट्रायंगल आणि हेक्सागॉनमध्ये तो लेटर असला पाहिजे. पण इथे तसं नाही आहे. ट्रायंगल आणि हेक्सागॉनमध्ये तर आहेच आहे सोबत ते सर्कलमध्ये पण आहेत आहे की नाही. जसं आता के आहे आय आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर है ना के आणि आय आणि हे इथं खाली जी हे सगळे जे लेटर आहे ते सर्कलमध्ये पण आहे ट्रायंगलमध्ये पण आहे है ना. जी नाही आहे ट्रायंगलमध्ये. डॉक्टर्स आपल्याला बघायचं ना फक्त. तर के आय आणि जे हे आहे तुमचे ट्रायंगलमध्ये डॉक्टर आहेत ते सगळे. पण फक्त आणि फक्त ऑथर नाही आहे. हे फार्मर पण आहे. ठीक आहे ना. हे लोक फार्मर पण आहे कारण ह्या सर्कलच्या आतमध्ये पण येत आहेत. तर याच्यामधलं एकही ऑप्शन असा नाही आहे की जो आपल्याला हा शो करेल की जेवढे डॉक्टर आहे ते फक्त ऑथर आहे म्हणून. ठीक आहे ना. त्याचा ऑप्शन जो आहे तो येतो आहे ऑप्शन नंबर 4. आन्सर जो आहे याचा ऑप्शन नंबर 4चा आन्सर येतो नन ऑफ दीज. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 बघा फाइंड द पोझिशन ऑफ द 7th लेटर विच इज टू द लेफ्ट ऑफ 12th लेटर इन द गिवन अल्फाबेट सिरीज. सिलेक्ट 2 करेक्ट ऑप्शन्स. तर आपल्याला इथं वरती एक अल्फाबेट सिरीज दिलेली असते पेपरच्या वरती. ठीक आहे. त्या सिरीजमध्ये आपल्याला काय करायचं आहे 12th नंबरचा जो लेटर आहे त्याच्यापासून 7th लेटरची पोझिशन आपल्याला काढायची आहे आणि त्याच्यासाठी 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर बघूया आपण जी नंबर सिरीज आहे त्याच्यातला 12th लेटर कुठला आहे बघूया. तर 12th लेटर बघा कुठला येतो
याच्यातला 12th लेटर बघा, हे 5 आणि 5 10, सुरूचे 5, हे 5 10 11 आणि 12. एल जो आहे तो 12th लेटर आहे. ठीक आहे. आता इथून 7th नंबरचा जो लेटर आहे त्याची आपल्याला पोझिशन करायची है ना, टू द लेफ्ट. याच्यापासून लेफ्टमध्ये जो 7th लेटर आहे तो कुठला आहे बघा, 1 2 3 4 5 6 7. ई जो आहे तो 7th पोझिशनला आहे. ठीक आहे. आता ईची जी पोझिशन आहे ती कशी आहे, कुठून इकडून जर राईट साईडनी आपण जर काउंट केली तर बघा किती येतात, हे 5 5 10 5 15 है ना, 5 20 है ना, 20 आणि हे 21व्या नंबरवर येतो आहे. 21st नंबर इथून राईट साईडनी इकडे येतो आहे. ठीक आहे. आणि लेफ्ट साईडनी जर आपण काउंट केलं तर 5th नंबरवर येतो. इकडनं जर काउंट केलं तर हा 5th नंबरवर येतो. तर याचे 2 आन्सर येतात. एक येतो बघा पहिलावाला 21st फ्रॉम राईट आणि 5th फ्रॉम लेफ्ट है ना. इथं 5ST लिहिलं आहे, 5th 5TH फ्रॉम लेफ्ट, असे फर्स्ट आणि 4th याचे 2 ऑप्शन आहे. ठीक आहे. एकदम सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 बघा. 150 streamers of different colors are arranged in a garland. The colors follow a specific sequence: red, yellow, green, blue, violet, white and orange. Which of the following option will not carry violet color stream? Select the correct alternatives. Select the two correct alternative असेल इथे. ठीक आहे. तिथं जरा असं समजून घ्या. इथं काय आहे की एक जसं आपण काही कार्यक्रम वगैरे असतं ना चौकात वगैरे, तर आपण ते दोरी लावून ते पताका लावतात. ठीक आहे ना, वेगवेगळ्या कलरच्या. त्याच्याबद्दल हे आहे क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. तर तिथं कसं आहे की एक अशी खूप मोठी अशी माळ बनवली आहे. ठीक आहे ना. त्याच्यावर अशा टाईपच्या पताका लावतात बघा, अशा है ना, ट्रायंगल शेपच्या. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कलर यूज केलेले त्यांनी. पहिला कलर एक त्यांनी यूज केला आहे रेड, मग नंतर ग्रीन, नंतर ब्ल्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हायलेट, रेड नंतर येलो आहे, प्लस आपला आत्ताच रेड नंतर येलो, त्याच्यानंतर आहे ग्रीन, त्याच्यानंतर आहे ब्ल्यू, त्याच्यानंतर आहे व्हायलेट, त्याच्यानंतर व्हाईट आणि त्याच्यानंतर अजून एक आहे ऑरेंज. ठीक आहे. हे अशा एक माळ बनवली आहे, त्याच्यामध्ये ह्या कलरच्या पताका स्ट्रीमर्स त्यांनी लावलेले आहेत है ना. पहिलं आहे रेड, मग नंतर येलो आहे, नंतर ग्रीन आहे, मग ब्ल्यू आहे, व्हायलेट आहे, व्हाईट आहे आणि ऑरेंज आहे. परत आता काय होईल, एवढे कलर यूज केलेले आहेत. पुन्हा आता इथं बघा, हे फर्स्ट नंबरवर आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, 4th 5th 6th आणि 7th. आता आपल्याला विचारलं काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल नॉट कॅरी व्हायलेट कलर्ड स्ट्रीम. ठीक आहे ना. आता इथं बघा नेक्स्ट, आता याच्यामध्ये काय होणार, परत पुढची पताका जो आहे कलर काय येणार त्याचा, परत इथून रेडपासून सुरू होणार, पुन्हा अजून येलो येणार, पुन्हा अजून ग्रीन येणार, परत नेक्स्ट काय येणार, बी येणार, ब्ल्यू. ठीक आहे. पुन्हा काय येणार, व्हायलेट येणार, परत व्हाईट येणार, परत ऑरेंज येणार. मग आता पुढची जी व्हायलेट कलरची जी स्ट्रीम आहे ती कधी येणार, कुठल्या नंबरवर येणार बघा. हे 7 झालं, 8 9 10 11 आणि 12. म्हणजे ही कुठल्या नंबर, पहिली जी व्हायलेट कलरची जी स्ट्रीम आहे ती फर्स्ट टाईम 5th नंबरवर येणार, सेकंड टाईम ती 12th नंबरवर येणार. ठीक आहे. असंच पुढं जात गेलं तर 7च्या डिफरन्सनी 19वर येणार आहे की नाही. परत 7 केलं तर याच्यामध्ये 26वर येणार. ठीक आहे. परत 7 केलं तर 33 नंबरवर येणार. परत अजून केलं तर 40 नंबरवर येणार. ठीक आहे. तर असं करता करता हे इथे आपण आता एक बघितलं ना, हे पुढे आता किती आहे, टोटल 150 आहे. ठीक आहे ना. 150पर्यंत हे चालत जाणार आहे. तर इथे आपण बघितलं तर एक लक्षात येते आपल्याला की याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा. हे बघा
7 7च्या डिफरन्सने आलेले आहे ना. तर आपण जे आहे ना, ह्याला जर आपण व्यवस्थित नीट ऑब्झर्व केलं तर बघा, याच्यामधून जर आपण सपोज ही जी 40th नंबरवर जर जी आहे व्हायलेट कलरची स्ट्रीम आली आहे, याच्यातून जर आपण 5 मायनस जर केलं आहे, ठीक आहे ना, कारण पहिली जी आहे 5thवर आहे, 5 मायनस केले तर किती येणार याच्यामध्ये 35ला आपण 7नी डिवाईड केलं तर पूर्णपणे डिवाईड होते, म्हणजे 40th नंबरवर जी येते. पण 41 नंबरवर नाही येणार है ना, 41 नंबरवर ती नाही येणार, कारण याच्यातून जर 5 मायनस केलं तर किती येणार 36 7नी डिवाईड होत नाही. तर आपल्याला काय करायचं, हे जेवढेही नंबर दिले आहेत ना त्याला -5 करायचं, आणि -5 केल्यानंतर जर ती नंबर 7नी डिवाईड होत असेल तर तिथे व्हायलेट कलरची स्ट्रीम आहे, ठीक आहे ना. जसं आता 68ला तर -5 केलं तर किती येणार इथं 63 येणार. 63 जी आहे 7नी डिवाईड होते 9 टाइम्स डिवाईड होते, म्हणजे इथे व्हायलेट कलरची स्ट्रीम आहे. आणि आपल्याला काय लिहिलं आहे, विल नॉट कॅरी, है ना. तर म्हणजे हा ऑप्शन नाही आहे, ठीक आहे. इथे पण तुम्ही जर -5 केले तर किती येणार 84 येणार, जे की 7नी डिवाईड होतात 12 टाइम्स, है ना. म्हणजे इथे पण व्हायलेट कलरची स्ट्रीम येणार आहे, ठीक आहे, पताका येणार आहे. आता याला मायनस केलं तर 1 1 10 येणार, आणि तो 7नी डिवाईड होत नाही, म्हणजे इथे व्हायलेट कलरची पताका नाही येणार. आणि इथं परत मायनस केलं तर हे किती येते 89, हे पण 7नी डिवाईड होत नाही, ठीक आहे ना. मग इथे पण तुमची व्हायलेट कलरची पताका नाही येणार, ठीक आहे. तर अशा प्रकारे याचे ऑप्शन नंबर 3 आणि 4 हे याचे करेक्ट आन्सर आहेत, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 बघा, अक्षय इज यंगर दॅन विशाल बाय 125 days. Akshay is born on Saturday 13th August. On which day was Vishal born? तर इथं बघा, एक जो आहे अक्षय जो आहे तो विशालपेक्षा 125 दिवसांनी लहान आहे म्हणतात. आणि अक्षयचा जो जन्म झालेला आहे तो झाला आहे 13th ऑगस्टला, ठीक आहे. तर इथं अक्षयचा जन्म झाला आहे 13th ऑगस्टला, ठीक आहे. आणि विशालचा जन्म कधी झाला आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर इथं विशाल जो आहे तो 125 दिवसांनी मोठा आहे अक्षयपेक्षा, ठीक आहे. तर आता 125 दिवस म्हणजे किती होतात, 125 दिवस जे आहे, एक महिना जो असतो आपण ॲव्हरेज 30 डेजचा असतो, ठीक आहे. तर 125 दिवसामध्ये किती मंथ आणि डेज असणार आहे, 34 are 120 आणि उरले किती 5, तर 5 डेज आणि 4 मंथ असणार आहे. तर आपण काय करायचं याच्यामध्ये 4 मंथ आणि 5 डेज, ठीक आहे. हा याचा डिफरन्स किती येते बघा, 8 - 4 केले तर 4 येणार, 13 - 5 केले तर 8 येणार, ठीक आहे. तर ही जे 8 आहे हे डेज आहे आणि हे मंथ आहे. तर हा मंथ म्हणजे 4 म्हणजे कुठला आहे मंथ आला आहे तुमचा, एप्रिल मंथ आला आहे, ठीक आहे. आता हे 8 जे आलं आहे ना, 8 हे दोघांचं डिफरन्स आहे. पण जेव्हा आपण दिवस काउंट करतो ना, तो हा 13 जो आहे तो पण दिवस घेतो आणि 5th जो आहे तो पण दिवस घेतो. तर हे 2 दिवस अजून याच्यामध्ये ॲड करायचे, म्हणजे हे किती टोटल डेज होतात 10, म्हणजे 10 हे डेट येते आणि एप्रिल जो आहे मंथ येतो. तर 10th एप्रिल जे आहे ते विशालची डेट ऑफ बर्थ आहे. तर संडे 10th एप्रिल, ठीक आहे. दोघांचाही इयर सेम आहे, इयरचा काही संबंध नाही आहे, ठीक आहे. इयर वेगवेगळे नाही आहे, एप्रिल आणि ऑगस्ट एकाच इयरचा आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा झाला तुमचा शॉर्टकटमध्ये, ठीक आहे. आता आपण याला डिटेलमध्ये कसं करतो आपण ते पण करूया, आपण डिटेलमध्ये बघूया आता याला. इथे बघा, जो अक्षयचा जो जन्म आहे तो कधी झालेला आहे 13th ऑगस्टला. इथून खालून घेऊ कारण आपल्याला वरती जायचं आहे, ठीक आहे ना, बॅक जायचं आहे. 13th ऑगस्टला त्याचा जन्म झालेला आहे, ठीक आहे. आता हा जो आहे विशाल तो याच्यापेक्षा मोठा आहे, ठीक आहे ना. तर तो सपोज आता इथून मागे मागे जाऊया आपण, है ना. तर 13 ऑगस्ट आहे ना, तर जुलै है ना, 13 जुलै, परत 13 जून,
ठीक आहे ना. परत 13 मे, परत 13 एप्रिल. ठीक आहे. आता इथे बघा 13 ऑगस्ट आणि 13 जुलै याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 31 दिवसाचा. ठीक आहे ना, कारण 31 दिवसाचा असतो जुलैचा महिना. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 13 जून ते 13 जुलैमध्ये किती डिफरन्स आहे? 30 दिवसाचा. 13 मे ते 30 जूनपर्यंत, 13 जूनपर्यंत किती? 31 दिवस. 13 एप्रिल ते 13 मेपर्यंत किती? 30 दिवस. असे बघा हे टोटल किती दिवस झाले? आपल्याला 125 दिवस मागे जायचं आहे. ठीक आहे ना. तर हे बघा हे झाले 60 है ना, 30 + 60 30 90 120 आणि डे 2 122 डेज झाले. ठीक आहे. आता अजून इकडे मागे 3 दिवस अजून जायचं आहे आपल्याला. तर हे 12 एप्रिल. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 एप्रिल आणि अजून एक 10 एप्रिल. म्हणजे 10 एप्रिल त्याची डेट ऑफ बर्थ आली. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतो आहे? ऑप्शन नंबर 1. आपण शॉर्टने करून बघितलं होतं, त्यांनी पण 10 एप्रिल येते आणि असं करून बघितलं तरी 10 एप्रिल येते. आहे ना. इथं 13 एप्रिलपर्यंत 122 दिवस होतात टोटल. है ना. तर त्याच्यानंतर अगोदर अजून 3 दिवस जायचं, 12, 11 आणि 10. ठीक आहे. तर 10 एप्रिलला कोणाचा जन्म झाला होता? डेट ऑफ बर्थ जी आहे विशालची ती काय आहे? 10 एप्रिल संडे. आणि इथे चुकीचं दिलेलं आहे थोडंसं. 9 एप्रिल एक आहे ना, वेगवेगळ्या डेट आहे. इथं संडे डे सेम लिहिलेला आहे. इथे ॲक्च्युली सॅटरडे असायला पाहिजे, सॅटरडे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 बघा. फाइंड द नंबर ऑफ क्वाड्रिलेटर्स इन द गिवन फिगर. इथे टोटल किती क्वाड्रिलेटर्स आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत. खूप गोंधळ होतो, मला पण खूप गोंधळ व्हायला लागला आहे. बघा आता याच्यामधून आपण कसं करायचं. पहिले तर जे जे आपल्याला क्लिअर दिसत आहेत ना ते काउंट करून घेऊया. तर कुठलं कुठलं क्लिअर दिसतोय बघा. एक हा दिसतोय, हा 2, हे खालचा 3, हा एक 4. असे 4 तर एकदम क्लिअर दिसत आहेत. मधला एक जो आहे तो एक 5. ठीक आहे. असे 5 तर एकदम क्लिअर दिसले. आता बघा हे मधले जे आहे ना, जे 2 ट्रायंगल मिळून एक दिसल्यासारखा दिसतो आहे ना. आता इथं बघा 1, 2 आणि मधलावाला 1 है ना, असा मिळून तुमचं है ना 1, 2, 1, 2 आणि सेंटरचा आपण याला सी देऊया. हा जो सेंटरचा 5वा नंबर जो आहे ना, हा मिळून एक पूर्ण क्वाड्रिलेटर तयार झाला. असं 3, 4 आणि 3, 4 आणि सेंटरचा एक जो पकडला, तर असे याचे 2 तयार झाले. ठीक आहे ना. तर हे 2 तुमचे झाले. त्याच्यानंतर आता बघा हे सेंटरचा झाला आहे. ठीक आहे. सेंटरवाला आपण काउंट केलेला आहे हा याच्या 5मध्ये. ठीक आहे. आता अजून बघा हे एक झाला आणि हा एक झाला. ठीक आहे. आता बघा इथला जो ट्रायंगल आहे, ठीक आहे, साईडचे 2, एक लेफ्टला एक राईटला ट्रायंगल आहे. 1, 3 हा ट्रायंगल आणि सेंटरचा एक ट्रायंगल असे मिळून हा इकडचा एक आणि इकडचा एक है ना. 1, 3 आणि दोन्ही ट्रायंगल मिळून एक असे 2, इकडचा एक इकडचा एक असे 2 अजून तयार झाले. ठीक आहे. तर +2 अजून करूया. ठीक आहे. असे झाले. त्याच्यानंतर आता बघा हे 4चे झालं. आता फक्त हा वाला ट्रायंगल घ्या, कुठला जो बाहेरचा ट्रायंगल आहे 1 आणि तो ट्रायंगल मिळून है ना एक क्वाड्रिलेटर तयार होतो. सेम इकडे 4 आणि इकडचा राईटचा जो ट्रायंगल दिसतोय तो मिळून आपला अजून 2 तयार होतात. तर हे +2. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा हा जो सेंट्रलचा ट्रायंगल आहे, ठीक आहे ना, तो फक्त 4 आणि याचा हे ट्रायंगल मिळून एक तयार होतो. ठीक आहे. असंच 1 आणि हा मधला ट्रायंगल मिळून असे 2 अजून तयार होतात. ठीक आहे. आणि एक बाहेरचा, सगळ्यात बाहेरचा मोठावाला, असे टोटल अजून एक तयार होतो. तर असे बघा 8, 5, 13 आणि 1 14, टोटल 14 याच्यामध्ये क्वाड्रिलेटर आहे. खूप गोंधळ होतो, मला पण गोंधळ होतो, सगळ्यांना होतो. अशा टाईपचा क्वेश्चन आला ना तर थोडं याला नंतर करायचा सॉल्व. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36मध्ये बघा. इन द फॉलोइंग सिरीज डिटरमाइन द रूल अँड फाइंड आउट द टर्म इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क.
तर इथं आपल्याला हे सर्कलमध्ये काही नंबर्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये एक रिलेशन फाइंड करायचं आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला कुठला नंबर आहे तो फाइंड करायचा आहे. तर इथे बघा यांनी काय आहे याच्यामध्ये 10, 6 आणि 20 है ना, त्याच्यापासून 23 कसा आला आहे. तर इथं काय केलं यांनी 10 जो आहे तो केला आहे इंटू 2. 10 इंटू 2 केलं तर किती होतात 20 आणि 6 डिवायडेड बाय 2 हे केलं तर होते 3. तर 20 + 3 23 आलं. असं 7 इंटू 2 म्हणजे आले 14 आणि 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे किती आले 2 म्हणजे 14 + 2 16. सेम असंच इथं बघा 8 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे झाले 16 आणि 8 है ना 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे आलं आहे 1. तर 16 + 1 17. तर सेम इथं पण आपल्याला काय करावं लागेल 9 मल्टिप्लाय बाय 2 किती येतात 18 आणि इथं काय 6 डिवायडेड बाय 2 हे किती येतात 3. तर 18 + 3 किती येतात 21. ते काय येणार क्वेश्चन मार्कच्या जागी 21 येणार म्हणजे ऑप्शन नंबर 2 येणार. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 to 39 साठी आपल्याला डायरेक्शन्स दिलेले आहे. आयडेंटिफाय द रिदमिक अरेंजमेंट ऑफ टर्म्स गिवन बिलो अँड फाइंड द करेक्ट टर्म इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये आपण काय करून घ्यायचं असते की हे टोटल किती आहे टर्म्स ते काउंट करायचे आणि त्याचा एक ग्रुप पाडून घ्यायचा. तिथे बघा किती आहे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25 टर्म्स आहे. तर आपला 5 याचे ग्रुप पाडून घ्यायचे. तर 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला. 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला. 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला. 1 2 3 4 5 हा एक ग्रुप झाला. 1 2 3 4 5 हा ग्रुप झाला. आता इथे बघा ह्या ग्रुपमध्ये काहीतरी एक सिमिलरिटी असते. जसं आता MSTUN. तर इथं काय केलं आहे नेक्स्ट टर्ममध्ये काय केलं UN पहिले लिहिलं आहे हा लास्टवाला आणि नंतर MST लिहिलं आहे. मग पुढच्या याच्यामध्ये काय होणार ST पहिले लिहायचं आणि UNM लास्टला लिहायचं. हे बघा है ना. परत आता इथं काय होणार NM पहिले लिहिणार आणि STU म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार U येणार. परत आता इथं काय होणार पहिले है ना NM लिहिलं होतं ना. तर आता TU लिहिलं जाणार. तर इथं T येणार आणि दुसऱ्या क्वेश्चन मार्कच्या जागी U येणार. तर UTU ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येणार. एकदम सोपं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 बघा इथे एक नंबर सिरीज दिलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जसं आता इथं पुढच्या मागच्या क्वेश्चनमध्ये आपण कसे ग्रुप पाडले ना तसं याच्यामध्ये नाही दिलेलं आहे. हा जरा वेगळा पॅटर्न आहे. थोडासा बराच वेळ लागला याला थोडा हे पॅटर्न फाइंड करायला. याच्यात काय केलं आहे यांनी की इथे 4 2 5 7 1 8 6 इथून पुढं काय केलं यांनी 6ला इथून ह्या याच्यामधून त्यांच्या सिरीजमधून त्यांनी काढून टाकलं आहे. त्याच्यानंतर जे बाकीचे जे उरलेले नंबर आहे ना ते रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिले 8 है ना. 6ला त्यांनी इथून कट करून टाकलं आहे आणि उरलेले जे नंबर आहे ते बघा 8 1 7 5 2 4 इथपर्यंत हे त्यांनी पुढचे नंबर लिहिले. बरं पुढच्या याच्यामध्ये काय केलं त्यांनी 4ला काढून टाकलं आहे. पुन्हा मग 2 5 7 1 8 2 5 7 1 8 इथपर्यंत. मग इथं पण एक हे संपलं आहे. ठीक आहे टर्म. आता इथं काय केलं त्यांनी 8ला काढावं लागेल. 8ला काढल्यानंतर आता बाकीचे जे नंबर आहे ते रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचे. तर इथं काय 1 7 2 5 तर 1 7 है ना 1 7 5 2 1 7 5 2 इथं हे परत टर्म संपली. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार तुमचं 1 येणार. इथं 1 येणार. ठीक आहे. आता इथं पुढच्या याच्यामध्ये काय करावं लागेल 2ला कॅन्सल करून टाकावं लागेल. उरले काय नंबर 5 7 1 तर इथं 5 येणार. सेकंड क्वेश्चन मार्कच्या जागी 5 येणार. 5 7 1 इथं सिरीज संपली. आता पुढच्या याच्यामध्ये काय करावं लागेल हे तुम्हाला कॅन्सल करावं लागेल 1 है ना. 1ला कॅन्सल करायचं तर राहतं काय आता 7 5
तर इथं 7 5 आलं आहे आणि पुढच्या टर्ममध्ये काय करावं लागेल, आता इथे टर्म संपली, पुढच्या टर्ममध्ये 5ला पण तुम्हाला कॅन्सल करावं लागेल, मग क्वेश्चन मार्कच्या जागी फक्त काय राहणार 7. तर असं करून 1 5 7 म्हणजे याच्यातला ॲन्सर बघा ऑप्शन नंबर 4 येतो. थोडासा वेगळंच एकदम पॅटर्न आहे, अशा पॅटर्नचे क्वेश्चन है ना याच्या अगोदर तर आलेलं नाही आहे, तरी असो काही पण पॅटर्न देऊ शकतात ते लोक, ठीक आहे, पण ते ओळखणं आपल्याला महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39मध्ये बघा परत तेच आहे, आपल्याला इथं नंबर ऑफ सिम्बॉल्स दिलेले आहे, त्यांचं सिक्वेन्स दिलेला आहे. तर आपण काय करूया की याला काउंट करून घेऊया आणि त्याचे ग्रुप पाडूया. तर किती आहेत टोटल सिम्बॉल्स बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24 आहे म्हटल्यावर 6 6चे 4 करून घ्यायचे, 1 2 3 4 5 6, हे 6चे 4 आहे ना, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, हे 4 आणि हे 2, असे 6 6 4 आपण हे केले आहे. आता इथे बघा इथं काय पॅटर्न दिसते बघा आता की ह्याच्यामध्ये ह्या दोन है ना यांचं पोझिशन एक्सचेंज केलेली आहे, पहिले 2 आणि लास्ट 2ची पोझिशन चेंज केली आहे, ठीक आहे ना, पहिल्या टर्ममध्ये. त्याच्यानंतर नंतर दुसऱ्या टर्ममध्ये काय केलं त्यांनी की मधले जे आहे पहिला स्टारला जसा तसा राहू दिला, तर मधले जे आहे त्यांचं चेंज केलेलं आहे, म्हणजे स्क्वेअर आणि ट्रायंगलचं चेंज केलं आहे आणि प्लस आणि क्रॉस जे आहे त्याला पण चेंज केलेलं आहे, ठीक आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये आता बघ काय करणार आहे, पहिले तर लास्टचे 2 केले, मग मधले 2 केले. आता पुढच्या स्टेपमध्ये ते काय करतील, स्टारला जसंच्या तसं राहू देतील, ट्रायंगलला पण तसंच राहू देतील, है ना. तर स्टार आणि ट्रायंगल तर तुमचं येणारच आहे, स्टार आणि ट्रायंगल. आता ह्याची पोझिशन ते चेंज करतील, ठीक आहे ना. तर याची पोझिशन चेंज केल्यावर काय होणार, पहिले क्रॉस येणार, मग नंतर बॉक्स येणार आणि याची पोझिशन जशीच्या तशीच ठेवावं लागेल, ठीक आहे ना. असं ऑप्शन आपल्याला कुठं दिसतंय बघा, ऑप्शन नंबर 3, ठीक आहे, स्टार ट्रायंगल क्रॉस आणि स्क्वेअर. तर याचा आन्सर येतो आहे 39चा ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 to 44 पर्यंत आपल्याला डायरेक्शन्स दिलेले आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला असा ग्रुप दिलेला आहे, फर्स्ट टर्मचा सेकंड टर्मशी जो रिलेशन आहे तोच थर्ड आणि फोर्थचा रिलेशन आहे. तर आपण ठीक आहे, ॲक्च्युली हे एकसारखे 4 क्वेश्चन आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करूया सगळेच. आत्ताचा जो आहे बघा इक्वल आणि कॉन्ग्रुएंट हे दोन्ही म्हणजे है ना, कॉन्ग्रुएंट जो असतो वर्ड त्याचा अर्थ आहे सेम इन साईज अँड शेप, है ना, म्हणजे इक्वल असतात. तसंच कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते प्रॉपर्टीज असते, ठीक आहे ना. कॅरेक्टर म्हणजे चरित्र, प्रॉपर्टीज, त्याचे काय गुण आहेत, है ना. तर हे थर्ड नंबरचा ऑप्शन आहे आणि फीचर्स पण एक प्रकारचा त्याचा दोन ऑप्शन याचे आहे, ऑप्शन नंबर 1 आणि 3, ठीक आहे ना. हे कॅरेक्टरिस्टिक्सशी रिलेटेड आहेत दोन्ही, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आता 15 क्वेश्चन बघितले आहेत, ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपण 15 क्वेश्चन करूया आणि लास्टमध्ये उरलेले 20 क्वेश्चन करूया. तर चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.